नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 9 घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 9 घेण्याच्या आधी आपण काय करत असतो, एक क्विक रिव्हिजन म्हणून घेत असतो. आपण ते रिव्हिजन घेऊ. चला, सगळ्यात पहिले काय, स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मी या साईडनं म्हणतो, तुम्ही त्या साईडनं म्हणा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n मायनस 1. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x इंटू log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज इक्वल टू 1 by x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज इक्वल टू sec square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज इक्वल टू मायनस cosec square x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज इक्वल टू sec x इंटू tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू मायनस cosec x इंटू cot x. त्यानंतर दोन फॉर्म्युले, दोन रूल, u इंटू व्ही आणि u बाय व्ही. u इंटू व्ही मध्ये काय असते, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतात. त्यामध्ये काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन u इंटू व्ही मध्ये. आणि u बाय व्ही मध्ये काय होते, एक फंक्शन असते, दोन फंक्शन कशात असतात, डिवायडेशन मध्ये असतात. मग त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. हे झालं. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, मग काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse of x is equal to 1 upon under root of 1 minus x square. Derivative of cos inverse of x is equal to minus 1 upon under root of 1 minus x square. Derivative of tan inverse of x is equal to 1 upon 1 plus x square. Derivative of cot inverse of x is equal to minus 1 upon 1 plus x square. त्यानंतर derivative of sec inverse of x is equal to काय असते, 1 upon x under root of x square minus 1. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec inverse of x is equal to तो काय राहते, minus 1 upon x under root of x square minus 1. त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले, काही थोडेफार फॉर्म्युले पाहून घेऊ. sin 2 थीटा, पहा मी या साईडनं म्हणतो, तुम्ही त्या साईडनं म्हणा. हा जो मॅथमॅटिक्स आहे की नाही, हा जर समजा सांगायचं झालं तर असते लहान लेकरासारखा. म्हणजे लहान लेकरू जर आपल्याला अंगा खांद्यावर खेळवायचं असेल तर त्याला लाड करावं लागते, दररोज लाड करावं लागते. मग याचं काय करावं लागते, आपल्याला दररोज प्रॅक्टिस करावं लागते, दररोज रिव्हिजन करावं लागते, दररोज प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हा कुठे हा आपल्या पट्ट्यात येते, नाही तर आपला पाना यायला लागत नाही. तर पाहू, चला. sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. मग त्याच्यात जर घेतला आपण sin थीटा, तर sin थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. त्यानंतर आणखीन पहा, cos 2 थीटाचे चार फॉर्म्युले. सगळ्यात पहिला cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. आणखीन दुसरा 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा. तिसरा काय ते 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. आणखीन एक काय ते 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा झाला. त्यानंतर tan ऑफ a प्लस बी. tan ऑफ a प्लस बी असते tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan ऑफ a मायनस बी काय राहते, tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. त्यानंतर sin 3 थीटा. sin 3 थीटा काय असते पहा, sin 3 थीटा आणि cos 3 थीटा. sin 3 थीटा म्हणजे 34 आणि cos 3 थीटा म्हणजे 43. म्हणजे काय, 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. हा झाला sin 3 थीटा. आणि cos 3 थीटा काय होईल, cos 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. हा झाला cos 3 थीटा. आता आपल्याला एक्सरसाइज 1.1 मधला 9वा क्वेश्चन पाहायचा आहे. चला, पेज नंबर आहे 30 पेज नंबरवर आहे. पण हा क्वेश्चन चालू करायच्या आधी या क्वेश्चन मध्ये काही सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स लागतात, काही इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स करावं लागतात. तुम्हाला इनव्हर्स वाले डेरिव्हेटिव्ह आणि सबस्टिट्यूशन व्यवस्थित आले पाहिजे त्याच्यात. पहा, मग सबस्टिट्यूशन काय, जर आपल्याला अशा फॉर्म मध्ये दिसलं अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर इथं काय लिहू शकतो आपण, एक्सच्या ठिकाणी साइन थीटा किंवा कॉस थीटा पुट करू शकतो. जर समजा दिसलं अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर सेम एक्सच्या ठिकाणी टॅन किंवा कॉट पुट करू शकतो. त्यानंतर 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा डायरेक्ट फॉर्म्युल्यात बसते. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स इक्वल टू टॅन थीटा पुट करायचं. 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, डायरेक्ट कशाचा, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय, एक्स इक्वल टू टॅन थीटा पुट करायचं. त्यानंतर पहा 3x मायनस 4x क्यूब. 3x मायनस 4x क्यूब म्हणजे डायरेक्ट येते साइन 3 थीटाचा फॉर्म्युला. जर आपण x इक्वल टू साइन थीटा पुट केलं तर 4x क्यूब मायनस 3x, पहा 34 43 म्हणजे कशाचा, कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला. हे इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स आहेत, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यात पहा, हे सबस्टिट्यूशन तुम्हाला पेज नंबर 21 वर दिले आहेत. पेज नंबर 21 वर हे सबस्टिट्यूशन्स दिले आहेत, ते पाहून घ्या, एक वेळेस वाचून घ्या. त्यानंतर आपण हा क्वेश्चन चालू करू. एक्स स्क्वेअर, चला
पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9 मधला पहिला प्रॉब्लेम काय आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पहा हे सबस्टिट्यूशन वाले गणित आहे, फक्त काय करावं लागते याच्यात थोडंफार लक्ष द्यावं लागते. 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर बाहेर आहे कॉस इनवर्स, आतमध्ये कॉसचाच फॉर्म्युला लागला पाहिजे. मग कॉसचा असा कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, मग आहे आपल्याकडे. पहा कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. मग आपल्याला पुट काय करावं लागेल, सबस्टिट्यूट काय करावं लागेल. पहा पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. मग थीटा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला. पहा थीटा समजा आपण याला उलट दिलं. पहा टॅन थीटा इज इक्वल टू एक्स, आणि जर थीटा हा इकडे टॅन आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल टॅन इनवर्स, म्हणजे काय होईल टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स. चला सबस्टिट्यूट करा, एक्स इक्वल टू टॅन थीटा सबस्टिट्यूट करा. मग वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स, एक्सच्या ठिकाणी टॅन थीटा आहे म्हणजे इथं काय होईल एक्सचा स्क्वेअर आहे तर टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पहा झालं. आता 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा कशाचा फॉर्म्युला आहे, कॉस 2 थीटाचा. कशाचा, कॉस 2 थीटा. मग इथं काय लिहू शकतो आपण. पहा कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थीटा. मग कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झालं का आपल्याकडे 2 थीटा, आणि थीटाची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे. पहा चेक करा थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा झाला आपला सिम्प्लिफिकेशन. मग चला आपल्याकडे काय आला y इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम जोरात येते. पहा चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इकडे येईल dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो घेतला समोर, d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. चला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनवर. पहा 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे सगळे सबस्टिट्यूशन वाले प्रॉब्लेम आहेत. पहा हे सगळे सबस्टिट्यूशन वाले गणित आहेत. तर असा कोणतं सबस्टिट्यूशन आहेत काय की बॉ टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर मध्ये बसेल. तर एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला. टॅन 2 थीटा इज इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. पहा टॅन 2 थीटा इज इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मग असं काहीतरी दिसते का. पहा जर आपण एक्स म्हणून टॅन थीटा पुट केला तर इथं काय येईल 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर येईल. बरोबर आहे, म्हणजे कशात बसते टॅन 2 थीटाच्या फॉर्म्युल्यात बसते. आणि बाहेर पण टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅन आला टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होऊन जाते. राहते का फक्त अँगल. चला घ्या पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा झाला, हा फॉर्म्युला झाला टॅन 2 थीटाचा. पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन 2 थीटा. पहा लक्ष द्या टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल, काय राहिला आपल्याकडे 2 थीटा, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स वाय. चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार पहा इथं घेतो dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. पहा हा इनवर्स आहे, थोडासा मी कसं लिहितो पहा टॅन इनवर्स असा लिहित असतो इनवर्स, हा थोडा समजून घेत चला फक्त. मग इथं काय येईल 2 घेतला समोर d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. काय असते टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे झालं याचं आन्सर dy बाय dx. लिहून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या. चला पहा लक्ष द्या आपला 3 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये एक तर साइनचा फॉर्म्युला बसला पाहिजे किंवा कॉसचा फॉर्म्युला बसला पाहिजे. आता तुम्ही म्हणसान सर बाहेर साइन आहे आतमध्ये कॉसचा फॉर्म्युला बसला तर आन्सर कसं काय येईल. तर तुम्हाला सांगतो बाहेर साइन आहे आतमध्ये कॉस आहे, तर आतमधला कॉस जर आपल्याला साइन करायचा असेल तर आपण काय करू शकतो त्याला π/2 मधून मायनस करू शकतो, म्हणजे 90 मधून मायनस करू शकतो. ते येते त्याचा पाना लागते. पहा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं काहीतरी फॉर्म्युला दिसते का आपल्याला. पहा या साईडनं मी फॉर्म्युले लिहून ठेवले तुमच्यासाठी लिहून ठेवले. काय आहे कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा.
मग आपण इथं काय सबस्टिट्यूट करू शकतो पहा, पुट x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. भरपूर जण डायरेक्ट x इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा पुट करतात, पण टॅन स्क्वेअर थिटा पुट करायचं नाही. भरपूर जण करतात. आता मी ज्या पोटेल शिकवतो ते पोरं करतात काही जण, तर तसं करायचं नाही. x स्क्वेअर डायरेक्ट आहे, इथं डायरेक्ट स्क्वेअर आहे, तर फक्त टॅन थिटा पुट करा. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, कारण की x स्क्वेअर आहे तर, आणि इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कशाचा आहे? हा फॉर्म्युला आहे सर कॉस 2 थिटाचा. मग इथं काय येईल? साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. पहा, साइन इनवर्स ऑफ, आता जर समजा कॉसचं मला साइन करायचं असेल तर डायरेक्ट साइन करून टाकायचं पहिले, आणि त्या अँगलने π/2 मधून मायनस करायचा आहे. इथं अँगल किती आहे? 2 थिटा. पहा, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल. इथं काय भेटलं आपल्याला? π/2 मायनस 2 थिटा. पहा, π/2 ॲज इट इज मायनस 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे? पहा, चेक करा. थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ x. चला, हा भेटला. हा झाला आपला क्वेश्चन. याचा घ्या फक्त डेरिव्हेटिव्ह. मग काय आहे? पहा, y इज इक्वल्स टू π/2 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार आहे? dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/2 मायनस 2 घेतला कॉन्स्टंट समोर इंटू d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ x. टॅन इनवर्स ऑफ x. पहा, π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ x इज 1/1 प्लस x स्क्वेअर. चला, 2 मल्टिप्लाइड बाय 1 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे काही मायनस 2/1 प्लस x स्क्वेअर. हे झालं याचं फायनल आन्सर dy बाय dx. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. चला, 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. मग तुम्हाला सबस्टिट्यूशन सांगितले होते की बुवा अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आला तर तुम्ही x काय पुट करू शकता? x इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा, किंवा x इक्वल टू टॅन थिटा किंवा कॉट थिटा. पण लक्ष द्या, बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये काय साइनच पाहिजेत किंवा कॉस पाहिजेत. कॉसचा साइन करता येते, मग टॅन थिटा आणि कॉट थिटा इथं पुट करायचं काम नाही. मग पहा कसं आहे 1 मायनस x स्क्वेअर. मग एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. पहा, इथं मी केलंही आहे. पहा, इथं दिसते का तुम्हाला? साइन स्क्वेअर थिटा. पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. मग जर समजा हा साइन इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? निगेटिव्ह. हा इथं केला मी ना. पहा, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. त्यानंतर याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर इथे येईल फक्त कॉस थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा, दिसते काय? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. मग इथं काय पुट करतो मी? पहा, पुट सबस्टिट्यूशन काय? x इज इक्वल टू साइन थिटा आणि थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. मग काय भेटेल? y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2 साइन थिटा इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, कारण की x च्या ठिकाणी काय पुट करून राहिलो आपण? साइन थिटा. मग पहा, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा दिसते काय? अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण? कॉस थिटा. सरळ सरळ काय लिहू शकतो? कॉस थिटा. पूर्ण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो? कॉस थिटा. मग इथं काय येईल? पहा, साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2 साइन थिटा इंटू, याला पूर्ण लिहू शकतो आपण कॉस थिटा. पहा, आता 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आपल्या पोटेल बिलकुल येतेच. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा मास्तर काय होत असते? साइन 2 थिटा. इथं काय येईल? साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. पहा, साइन इनवर्स साइन कॅन्सल. काय भेटलं आपल्याला? 2 थिटा. 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे? थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ x. साइन इनवर्स ऑफ x. चला, y भेटला आपल्याला. चला घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा, हा फॉर्म्युला होता. हे मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सांगितलं कसं येते. तर इथे येईल dy बाय dx इज इक्वल टू 2 घेतला कॉन्स्टंट समोर, d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ x. चला, dy बाय dx इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. म्हणजे इथं काही 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. हे झालं याचा आन्सर dy बाय dx. चला, 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. आता 3x मायनस 4x क्यूब. आता तुम्हाला पहिले एक गोष्ट सांगतो, 43 आणि 34 आणि 43. 34 म्हटलं की कशाचा फॉर्म्युला? साइन 3 थिटा. पहा, 34 3 and 4 साइन 3 थिटा, 43 4 and 3 दिसलं, 43 दिसलं, कशाचा?
कॉस 3 थिटाचा. मग पहा इथं दिसते का तुम्हाला 43, डायरेक्ट 43, सॉरी 34, 3 and 4 कशाचा लागेल, साइन 3 थिटाचा फॉर्म्युला लागेल. मग इथं आपण काय पुट करू शकतो पहा, सबस्टिट्यूशन मध्ये पुट x इज इक्वल टू साइन थिटा आणि थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 साइन थिटा, जिथे x आहे तिथं साइन, मायनस 4 साइन ऑफ क्यूब थिटा. लक्ष द्या, कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 3 थिटाचा. साइन 3 थिटा पहा इथं दिलाय साइन 3 थिटा. मग इथं काय येईल, साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला येणार आहे. बट बाहेर आहे कॉस, आतमध्ये आहे साइन. या साइनचा कॉस करायचा असेल तर काय करू शकतो, या अँगलने π/2 मधून मायनस करायचा. मग येणार काय, कॉस इनवर्स ऑफ, आतमध्ये कॉस घेतला इन ब्रॅकेट π/2 मायनस 3 थिटा. पहा कॉस इनवर्स कॉस कॅन्सल, काय झालं आपल्याकडे π/2 मायनस 3 थिटा. π/2 ॲज इट इज मायनस 3 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे, थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. कशाची व्हॅल्यू झाली ही, वायची व्हॅल्यू. चला घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडे काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू, दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या पहा, d बाय dx ऑफ π/2 मायनस 3 घेतला समोर इंटू d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ x. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. पहा dy बाय dx इज इक्वल टू 0 मायनस 3 ॲज इट इज, मायनस 3 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x इज 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, म्हणजे मायनस 3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इज अवर फायनल आन्सर, dy बाय dx. चला 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x अपॉन e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x. काय करावं लागते या क्वेश्चन मध्ये, काहीच नाही, टेन्शन नका घेऊ. पहा सगळ्यात पहिले तर हा जो आहे ना e टू द पॉवर मायनस x याचा रेसिप्रोकल करा. हा वरती आहे, हा कशात आहे, न्यूमरेटर मध्ये. त्याला जर आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर काय होईल, हे निगेटिव्ह साइन काय होईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. निगेटिव्हचा तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. पहा काय होते, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट e टू द पॉवर x ॲज इट इज मायनस याला काय खाली e टू द पॉवर x, हा निगेटिव्हचा झाला पॉझिटिव्ह, अपॉन सेम खाली कसं आहे e टू द पॉवर x प्लस सेम पाना खाली लावा e टू द पॉवर x होऊन जाईल. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह आपण करून टाकला. त्यानंतर काय करसान कुठे हो, पहा हा झाल्यानंतर कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. आता बेस सेम नाही आहे, आता याचा पण बेस सेम नाही आहे, याचा पण बेस सेम नाही आहे, तर काय करसान क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. e टू द पॉवर x मल्टिप्लाय बाय e टू द पॉवर x, पहा e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x अपॉन खाली मध्ये काय राहील, पहा हे सेम e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x. हे झालं आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा कॉस इनवर्स ऑफ, ह्या गोष्टी थोड्याफार डायरेक्ट करावं लागतात, पण व्यवस्थित समजलं पाहिजेत म्हणून तुम्हाला सांगितलं. आता मला सांगा x मल्टिप्लाइड बाय x काय होत असते, x चा स्क्वेअर. म्हणजे इथं काय होईल, e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x, e टू द पॉवर x स्क्वेअर, e टू द पॉवर x होल स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज, कारण की 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 राहते. e टू द पॉवर x खाली e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर x काय राहते, e टू द पॉवर x चा स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन e टू द पॉवर x. इथपर्यंत काही त्रास नाही आहे. चला त्यानंतर काय करू शकतो आपण की बाबा हा e टू द पॉवर x आणि हा e टू द पॉवर x कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट e टू द पॉवर x होल स्क्वेअर मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x होल स्क्वेअर प्लस 1. पहा अशा टाईपचा कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, अशा टाईपचा नाही आहे, पण याला जर ऍडजस्टमेंट केलं तर तशा टाईपचा एखादा फॉर्म्युला बनते आपल्याकडे. चला पाहू कुठला वाला बनते तर लक्ष द्या. y इज इक्वल टू, मी काय करतो, हे जे वरचं आहे ना, या वरच्या याच्यातून वरच्या टर्म मधून न्यूमरेटर मधून एक मायनस कॉमन काढतो, म्हणजे निगेटिव्ह कॉमन काढतो. तर काय होणार इथं पहा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. निगेटिव्ह जर मी कॉमन काढला याच्यातून निगेटिव्ह, मग काय होणार, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, मग इन ब्रॅकेट पहा हा e टू द पॉवर x होल स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, तर हा काय होईल निगेटिव्ह, आणि हा 1 निगेटिव्ह आहे तर तो काय होणार पॉझिटिव्ह, म्हणजे मायनस ऑफ e टू द पॉवर x होल स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा खालचा जसाचा तसा e टू द पॉवर x होल स्क्वेअर प्लस 1. मग पहा इथं काय होणार, पहा हा ही मायनस साइन बाहेर काढून घेतली, मायनस कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. पहा समजलं पाहिजेत म्हणून दुसऱ्या पेननं लिहितो.
इज इक्वल टू, हे मायनस साईन बाहेर काढून घेतले, मायनस कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, मायनस साईन बाहेर काढली, इथं काय भेटलं, हा 1 आहे, हा पॉझिटिव्ह आहे, मग इथं आहे मायनस ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर प्लस 1 असं आहे. मग मी काय करतो, फक्त हा प्लस 1 समोर लिहितो, हा निगेटिव्ह ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर मागे लिहितो, इथे सेम तेच करतो. हे मायनस साईन ॲज इट इज कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर. लक्ष द्या, मग हा कोणत्या फॉर्म्युल्यात बसते काय, तर हा सर बसते कुठल्या फॉर्म्युल्यात, कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यात. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग पुट काय करावं लागेल आपल्याला, सबस्टिट्यूट काय करावं लागेल, पुट e टू द पॉवर x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय भेटलं, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा आहे कॉस 2 थिटाचा, म्हणजे कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा, कॉस इनवर्स कॅन्सल, काय राहिला 2 थिटा, 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, तर थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x, टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. y इज इक्वल टू, याचा घ्या डेरिव्हेटिव्ह फक्त, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं बसवतो, dy बाय dx इज इक्वल टू 2 आहे कॉन्स्टंट, तो घेतला समोर, 2 इंटू डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. 2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्सचा असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथं ए टू द पॉवर एक्स आहे, म्हणजे काय होणार 1 अपॉन 1 प्लस ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए टू द पॉवर एक्स. झालं काय, बस झालं खतम. शेवटची स्टेप काय होणार, 2 इंटू ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहते ए टू द पॉवर एक्स आणि ए टू द पॉवर एक्स मल्टिप्लाइड बाय 1 करेन ए टू द पॉवर एक्स अपॉन 1 प्लस ए टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. लक्ष द्या, याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू द पॉवर एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू द पॉवर एक्स. याच्यात सबस्टिट्यूट करायच्या आधी किंवा काहीतरी पुट करायच्या आधी आपल्याला थोडंफार सिम्प्लिफिकेशन करावं लागते. 9 कितीचा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे का, स्क्वेअर माहित असेल पाहिजे. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, त्यानंतर 4 चा 16, 5 चा 25 असे स्क्वेअर माहित पाहिजेत. म्हणजे 9 कितीचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे. मग याला आपण असे लिहू शकतो, y इज इक्वल टू पाय कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू द पॉवर x होल स्क्वेअर, कारण की 3 चा स्क्वेअर किती येते, 9 येते, अपॉन 1 प्लस 3 रेस टू द पॉवर x त्याचा स्क्वेअर. मग आता 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं काय, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग पुट 3 रेस टू द पॉवर x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू द पॉवर x. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा, कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, 2 थिटा भेटला आपल्याला. y इज इक्वल टू, मग y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू द पॉवर x, टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू द पॉवर x म्हणजे ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये आहे. घ्या याचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल टू 2 घेतला कॉन्स्टंट समोर, d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू द पॉवर x इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 3, टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 1 अपॉन 1 प्लस 3 रेस टू द पॉवर x त्याचा होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 3 रेस टू द पॉवर x. 2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 1 प्लस 3 रेस टू द पॉवर x होल स्क्वेअर. 3 रेस टू द पॉवर x होल स्क्वेअरला आपण लिहू शकतो 9 रेस टू द पॉवर x. इथं 9 रेस टू द पॉवर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू द पॉवर x, x इज 3 रेस टू द पॉवर x इंटू लॉग 3. मग आन्सर फायनल काय, 2 इंटू 3 रेस टू द पॉवर x इंटू लॉग 3 अपॉन 1 प्लस 9 रेस टू द पॉवर x dy बाय dx. हे झालं याचं फायनल आन्सर.
चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 4 x प्लस 1/2. याच्या पॉवर मध्ये प्लस 1/2 सॉरी x प्लस 1/2 आहे आणि खाली काय आहे 1 प्लस 2 4x. इथे एक फॉर्म्युला लागते पहा, कोणता फॉर्म्युला इथे लिहून देतो पहा. a⁻m into n इज इक्वल टू a⁻m प्लस a⁻m प्लस n सॉरी पहा a⁻m प्लस n इज इक्वल टू a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻m. पहा म्हणजे काय आहे, हा फॉर्म्युला असा आहे पहा, a⁻m इंटू a⁻n. जर बेस आपण सेम असते, बेस जर आपले सेम असले तर पॉवरची ऍडिशन बेस एकच वेळेस a⁻m प्लस n असं होणार. इथं काय होईल पहा, लक्ष द्या, हा लिहून घ्यायचा तुम्ही. पहा इथं काय होणार, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. पहा इन ब्रॅकेट मध्ये लक्ष द्या, इथं होईल a⁻m प्लस n, a⁻m प्लस n चं होईल a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n म्हणजे 4x इंटू 4 पहा 4x इंटू 4 अपॉन खाली काय आहे 1 प्लस 2 4x ॲज इट इज. 4x ॲज इट इज. आणखीन एक सिम्प्लिफिकेशन करताना काय होणार की बॉ साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. पहा लक्ष द्या, साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. आणखीन काय करू शकतो आपण पहा, लक्ष द्या, या 4 हा कितीचा स्क्वेअर आहे. पहिले तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहा 4 आहे. मग या 1/2 असतं आपण काय लिहू शकतो, √4 असं लिहू शकतो. आणि 4चं स्क्वेअर रूट किती असते 2. मग आणखीन पहा हा जो 4x आहे याला लिहू शकतो आपण पहा 2चा स्क्वेअर आणि हा x जसाचा तसा 2चा स्क्वेअर 2x इंटू या 4 ला लिहू शकतो आपण √4 अपॉन 1 प्लस 2 म्हणजे 2 त्याचा स्क्वेअर इंटू x जसाचा तसा. पहा लक्ष द्या, 2 त्याचा स्क्वेअर इंटू x जसाचा तसा. पहा साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट. पहा इथं काय होईल 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 अपॉन 1 प्लस इथे याला लिहू शकतो आपण 2 आणि त्याचा स्क्वेअर 2 त्याचा स्क्वेअर पूर्ण याचा. पहा लक्ष द्या, कारण की 2चा जर स्क्वेअर केला आपण तर 4x येते. पहा 2चा स्क्वेअर केला तर 4x येते. हा खालचा बेसचा 2 जसाचा तसा. मग आता आणखीन पहा साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, हा 2 समोर घ्या, 2 इंटू 2 अपॉन 1 प्लस 2 इंटू 2x होल स्क्वेअर. पहा आता इथं सबस्टिट्यूट काय करावं लागेल, इथं सबस्टिट्यूट करावं लागेल 2x. पहा 2x इथं 2x चा स्क्वेअर आहे, एक लक्षात ठेवा. मग पुट 2x. पहा 2x इज इक्वल टू काय पुट करू शकतो आपण 2x इज इक्वल टू tan थिटा आणि थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2x आला आपल्याकडे. मग काय येईल पहा y इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. पहा 2 tan थिटा अपॉन 2x पुट केला आपण tan थिटा, त्याचा इथं स्क्वेअर आहे आणि 2x इक्वल टू tan थिटा म्हणजे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आणि 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा असते sin 2 थिटाचा फॉर्म्युला. सॉरी इकडे बाहेर काय आहे साइन इनवर्स ऑफ x, y इज इक्वल टू साइन इनवर्स आहे. पहा मग इथे येईल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थिटा म्हणजे साइन आणि साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल. काय आला आपल्याकडे 2 थिटा 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे tan इनवर्स ऑफ 2 चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय होणार पहा dy बाय dx इज इक्वल टू 2 घेतला समोर d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ 2 याले काय करू शकतो आपण पहा 2 ला लिहू शकतो आपण 2 इंटू d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ 4 कारण की 2चा स्क्वेअर किती होते 2 होते. मग 2 ॲज इट इज इंटू 1 अपॉन 1 प्लस 4 चा स्क्वेअर इंटू d बाय dx ऑफ 4 चला पुढे काय येणार इथं पहा dy बाय dx इज इक्वल टू इथं बसते का वरती, थांबा वरती बसवतो पहा इथं dy बाय dx इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज 2 इंटू
आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेज टू द पॉवर एक्स काय असते, 4 रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेज टू द पॉवर एक्स 1 प्लस 4 रेज टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, पुढचा क्वेश्चन घेऊ. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्या आधी मागच्या क्वेश्चन मध्ये आपला आन्सर काय आलं होतं, 2 इंटू 4 रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेज टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर. याचा आन्सर पहा, 2 इंटू 4 रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 ॲज इट इज अपॉन 1 प्लस, आता लक्ष द्या, a टू द पॉवर m टू द पॉवर n असं आहे. तुम्ही याला आपण असं घेऊ शकतो 4 रेज टू द पॉवर 2x. तसे लिहिलं चालते किंवा हे आन्सर आला तरी काही मोठी गोष्ट नाही, काही चुकलं नाही. पहा याच्या द्या क्वेश्चन नंबर 9, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25 x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 25 x स्क्वेअर. पहा दोन्हीकडे 25 आहे, तर काय करावं लागेल, 1 मायनस 25 x स्क्वेअर. मग काय करावं लागेल, तर y इज इक्वल टू, एक क्वेश्चन आपण असा पाहिलाय, काय साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस 25 म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे, 5चा, आणि x स्क्वेअर म्हणजे x. पहा 5x होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस 5x होल स्क्वेअर असं आपण याला घेऊ शकतो. 5x होल स्क्वेअर 5x होल स्क्वेअर म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये येते, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग पुट काय करावं लागेल, पहा पुट 5x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x, टॅन इनवर्स ऑफ 5x. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पहा लक्ष द्या, साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येईल, 1 मायनस कशाचा फॉर्म्युला आहे हा, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. मग बाहेर साइन आहे, आतमध्ये कॉस आहे. जर आतमध्ये साइन करायचं असेल तर π/2 मधून मायनस करायचं. पहा साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ π/2 मायनस 2 थिटा. पहा साइन साइन कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे, π/2 मायनस 2 थिटा. y ची व्हॅल्यू काय राहिली आपल्याकडे, π/2 मायनस 2 थिटा. मग ती y ची व्हॅल्यू घ्या आणि त्याचा काय घ्या, फक्त डेरिव्हेटिव्ह. तर y इज इक्वल टू, पहा y इज इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स ऑफ 5x. चला घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार आहे इकडे, dy बाय dx, हे वेगळं आहे. पहा dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ π/2 मायनस 2 घेतला आपण कॉन्स्टंट समोर, d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x. पहा π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x म्हणजे टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. इथं काय 5x त्याचा स्क्वेअर इनटू d बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. पहा मायनस 2 ॲज इट इज इनटू 1 अपॉन 1 प्लस 5 चा स्क्वेअर येते 25 x चा स्क्वेअर x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5. डेरिव्हेटिव्ह 5 आपण समोर घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा 5 मल्टिप्लाइड बाय 2 10 आणि मायनस साइन तशीच तशी मायनस 10 अपॉन 1 प्लस 25 x स्क्वेअर. हे आलं याचं आन्सर. पहा चेक करा बरोबर आहे की नाही आणि पुढे जाऊ. चला पुढचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. आता सर असा तर फॉर्म्युलाच नाही आमच्याकडे, 1 मायनस एक्स क्यूब 1 प्लस एक्स क्यूब. आपल्याकडे सबस्टिट्यूशन आहे 1 प्लस एक्स क्यूब 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर असं काहीतरी सबस्टिट्यूशन आहे आपल्याकडे, पण क्यूब वाला नाही आहे. क्यूब वाला नाही आहे तर मग काय करसान, डायरेक्ट पहा इथं आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. हा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसते, हा बसते कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग इथं काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा जर घेतला आपण ना तर आपल्याला इथे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला बनते. पण इथं स्क्वेअर नाही आहे ना, मग डायरेक्ट पहा. चला सबस्टिट्यूशन मध्ये काय असेल, पुट एक्स क्यूब इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. डायरेक्ट एक्स क्यूब इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा पुट करायचा. मग पहा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडे एक्स क्यूब आहे, आपल्याकडे एक्स क्यूब आहे. मग काय करसान, मग याचा स्क्वेअर रूट काढून घेसान. म्हणजे काय पाहिजे आपल्याला, फक्त टॅन थिटा. म्हणजे हा इकडे 2 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे 1/2. म्हणजे काय होईल इथं टॅन थिटा स्क्वेअर रूट जर काढलं तर आपलं एक्स क्यूब आणि त्याचं स्क्वेअर रूट काय राहील 1/2 टू द पॉवर 1/2. स्क्वेअर रूट जर घेतलं, पहा हा एक्स क्यूब ॲज इट इज. पहा समजा हा एक्स क्यूब अंडर रूट ऑफ एक्स क्यूब म्हणजे स्क्वेअर रूट निघाला ना, याचं स्क्वेअर रूट काढला आपण, याचा स्क्वेअर निघाला. मग आणखीन काय होईल, या स्क्वेअर रूटला कसं लिहू शकतो आपण, पहा टॅन थिटा इज इक्वल टू हा एक्स क्यूब त्याची पॉवर 1/2 लिहू शकतो. हे आपल्या पोट्टेल माहित आहे. मग आणखीन पहा टॅन थिटा इज इक्वल टू, आता हा कसा आहे a टू द पॉवर m टू द पॉवर 1/n. म्हणजे काय असते पहा, a टू द पॉवर m टू द पॉवर n असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n. म्हणजे इथं काय होईल मग a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन n. म्हणजे आता जर m मल्टिप्लाइड बाय 1 घेतलं तर तेच येते, म्हणजे a टू द पॉवर m बाय n असं येणार. इथं काय होईल पहा, x टू द पॉवर
3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 3/2 ॲज इट इज. हा भेटला आपल्याला टॅन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय भेटेल? टॅन इनवर्स ऑफ x⁻³ 3/2. लक्ष द्या. मग आपण सबस्टिट्यूट काय केलाय? x³ इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट केलं. चला घ्या क्वेश्चन मध्ये. y इज इक्वल टू y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कारण की आपण सबस्टिट्यूट केलाय x³ इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा. साइन इनवर्स ऑफ, समजा आपल्याला आतमध्ये साइन करायचं असेल तर काय करसान? π/2 मायनस 2 थिटा, म्हणजे जो अँगल आहे तो. साइन इनवर्स कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे? π/2 मायनस 2 थिटा. हे कशाची व्हॅल्यू भेटली? y ची. चला y काय भेटला आपल्याला? लक्ष द्या. y इज इक्वल्स टू π/2 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय? चेक करा. थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ x⁻³ टॅन इनवर्स ऑफ x⁻³. चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार? dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ π/2 मायनस 2 घेतला समोर कॉन्स्टंट d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ x⁻³. चला घ्या डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 0 मायनस 2 ॲज इट इज. टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस x². मग टॅन इनवर्स ऑफ x⁻³ चा डेरिव्हेटिव्ह राहणार 1/1 प्लस x⁻³ त्याचा होल स्क्वेअर. मग इथं होईल 1/1 प्लस 1 प्लस x⁻³ त्याचा स्क्वेअर इंटू d/dx ऑफ x⁻³. झिरोची किंमत नाही, मायनस 2 ॲज इट इज 1/1 प्लस हा स्क्वेअर आणि हा खालचा 2 कॅन्सल, वरचा 2 खालचा 2 कॅन्सल. तर इथं काय राहील? फक्त x³ इंटू हा आहे x⁻n च्या फॉर्म मध्ये. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह असते n x⁻n-1, म्हणजे हा पॉवर समोर 3/2 x⁻³ मायनस 1. मायनस 2 इंटू 1/1 प्लस x³ इंटू 3/2 इंटू 3/2 इंटू x⁻³ 3/2 मायनस 1 काय राहते? 1/2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. x⁻1/2 इथं काय? हा मायनस साइन मायनस 1/1 प्लस x³ इंटू 3 इंटू x⁻1/2 लिहू शकतो आपण √(x). मग फायनल आन्सर काय येईल? dy/dx इज इक्वल टू मायनस ऑफ 3 √(x) अपॉन 1 प्लस x³ dy/dx. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या. लक्ष द्या. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x⁵² अपॉन 1 मायनस x⁵. थोडासा फक्त याच्यात लक्ष द्या. इथं काय आहे? 2x⁵² अपॉन 1 मायनस x⁵. मग असा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. कशाचा? टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला. बाहेर टॅन इनवर्स आहे, आज टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला लागेल. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पण इथं काय आहे? x⁵² आहे. पण इथं काय पाहिजे असतं? x⁵² आहे. समजा इथं x जर पकडला आपण ना, तिथे x² पाहिजे असतं आणि इथे x⁵ आहे. मी काय करतो मग? पुट मी x⁵² ले पुट करतो टॅन थिटा, आणि थिटा काय भेटेल आपल्याला? टॅन इनवर्स ऑफ x⁵². मग तुम्ही म्हणसान सर तुम्ही पुट केलं बरोबर आहे, वरती काय आला? टॅन थिटा, 2 टॅन थिटा आला. पण इथं खाली 1 मायनस टॅन स्क्वेअर आलं पाहिजेत ना, 1 मायनस टॅन स्क्वेअर आलं पाहिजेत, कारण की टॅन 2 थिटामध्ये खालचा काय असते? 1 मायनस टॅन स्क्वेअर. मग मी काय करतो? हा x⁵² चा स्क्वेअर करून पाहतो x⁵ येते का? x⁵² याचा केला मी स्क्वेअर. जर स्क्वेअर केला तर काय होत असते? x⁵² मल्टिप्लाइड बाय 2 2 कॅन्सल. काय भेटलं आपल्याला? x⁵. म्हणजे इथं x⁵ आपण स्क्वेअर लिहू शकतो. x⁵ आपण x⁵² चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे हे कसं येईल? y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2x⁵² अपॉन 1 मायनस x⁵² होल स्क्वेअर जर आपण लिहिलं तर हा 2 कॅन्सल होऊन काय येते? x⁵ येते. आता पुट केला आपण x⁵² इज इक्वल टू टॅन थिटा. मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग काय भेटलं आपल्याला? लक्ष द्या. टॅन इनवर्स ऑफ कशाचा फॉर्म्युला आहे हा? टॅन 2 थिटाचा. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल. काय भेटलं आपल्याकडे? 2 थिटा. 2 थिटा भेटला. y इज इक्वल टू लक्ष द्या, y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय आहे?
2 multiplied by tan inverse of 2 multiplied by tan inverse of x to the power 5/2. चला घ्या याचा डेरिव्हेटिव्ह पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार dy by dx is equal to 2 as it is d by dx of tan inverse of x to the power 5/2 as it is पहा 2 multiplied by 1/1 plus x square म्हणजे x to the power 5/2 पहा x to the power 5/2 याचा होल स्क्वेअर into d by dx of x to the power 5/2 as it is पहा 2 into 1/5 हा स्क्वेअर आणि हा 2 कॅन्सल 1 plus x to the power 5 into x to the power यांचा डेरिव्हेटिव्ह काय असते 5/2 x to the power 5/2 minus 1 मग पहा हा खालचा 2 आणि वरचा 2 कॅन्सल म्हणजे काय 5 into x to the power 5/2 minus 1 पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं येते तर 3/2 येते अपॉन 1 plus x to the power 5 हे झालं याचं फायनल आन्सर dy by dx. लिहून घ्या. थोडं नाही समजला नाही तर एक वेळेस पुन्हा रिपीट पहा काय झालं याच्यात पहा dy by dx equal to 5x to the power 3/2 upon 1 plus x to the power 5. आन्सर तुमच्या मागून थोडंसं वेगळं आहे पण काहीच नाही पहा येते काय आहे आपल्याकडे x to the power 3/2 पहा x to the power 3/2 म्हणजे याले कसं लिहू शकतो आपण पहा x to the power 1 plus 1/2 लिहू शकतो काय जर याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येते x to the power 3/2 येते मग पहा 5 into x to the power 1 plus 1/2 1 plus 1/2 upon 1 plus x to the power 5 as it is a raised to the power m plus n पहा a to the power m plus n काय लिहू शकतो आपण a to the power m into a to the power n दोघांनी पॉवर वेगळ्या करून द्या पहा 5 into x to the power 1 into x to the power 1/2 upon 1 plus x to the power 5 पहा इकडे आन्सर मध्ये काय येईल पहा dy by dx is equals to 5 into x to the power 1/2 ले लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ x अपॉन 1 plus x to the power 5 हे झालं तुमचं बुकच्या मागचं आन्सर. पण काय करून राहिलो सॉल्व्ह करून राहिलो पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे आन्सर खतम पण तुमच्या बुकमध्ये जे आहेत मागचे आन्सर आपण एक्झॅक्ट ते आन्सर आणण्याचा प्रयत्न करून राहिलो म्हणून हे झालं तुमच्या बुकच्या मागचं आन्सर. चला लिहा स्क्रीनशॉट करा पुढे जाऊ. चला 12 नंबरचा क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन ऑफ द डे झाला खतम. y is equal to cot inverse of in bracket 1 minus under root of x upon 1 plus under root of x. सगळ्यात पहिले काय करसान तर रेसिप्रोकल करून घ्यायचा काय येईल कारण की आता टॅनच्या फॉर्म्युल्यात बसते हा y is equal to cot inverse of in bracket 1 plus under root of x upon 1 minus under root of x. काय झालं हे खालचा वरते वरचं खाली रेसिप्रोकल झाला त्याचा मग काय होईल आणखीन पहा पुट हा कॉट इनवर्सचा काय होणार टॅन इनवर्स मग पुट अंडर रूट ऑफ एक्स पुट केला मी टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. मग काय भेटेन आपल्याला पहा पुट जर केला तर y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. मग असा कोणता फॉर्म्युला आहे काय नाही आहे तर आपण अन्न दिले पहा लक्ष द्या मी काय करतो आणखीन एक टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय टॅन थिटा. फक्त काय केलं या टॅन थिटाला 1 न मल्टिप्लाय केला तर 1 न जर मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नसते पण इथं आपल्याला ऍडजस्टमेंटसाठी पहा ना 1 प्लस सॉरी वरते प्लस आहे खाली मायनस आहे वरते प्लस आहे खाली मायनस आहे पहा पण पहा टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 असते टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 असते मग इथं काय येणार पहा इथं दाखवतो तुम्हाला y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 ची व्हॅल्यू किती राहते π/4 टॅन π/4 मायनस टॅन थिटा अपॉन 1 मायनस वरती प्लस आहे 1 मायनस या 1 च्या ठिकाणी पुट करू शकतो आपण टॅन π/4 टॅन π/4 इंटू टॅन थिटा. हा कोणता फॉर्म्युला आहे काय तर हा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए प्लस बी चा काय असते पहा टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी दिसते तसा. मग ए आहे आपल्याकडे π/4 बी काय आहे थिटा टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ π/4 प्लस थिटा
पहा टॅन इनवर्स आणि टॅन्स कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे π/4 प्लस थिटा, आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे π/4 प्लस थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. पहा वाय घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय येणार इकडे dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ π/4 मायनस प्लस d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. π/4 ची व्हॅल्यू 0 कारण की डेरिव्हेटिव्ह 0 येते. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इन 1/1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर इंटू d/dx ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. पहा झिरोची काही किंमत नाही आहे, 1/1 प्लस इथं स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, तर काय राहील फक्त एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. फायनल आन्सर काय येईल dy/dx इज इक्वल टू 1/, दुसऱ्या यात लिहितो 1/2 अंडर रूट एक्स ॲज इट इज 1 प्लस एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर dy/dx. हे लिहून घ्या. याच्यानंतर आपण घेऊ समोरचा क्वेश्चन, 10 नंबरचा क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पहा हे जे आपण क्वेश्चन घेतले सबस्टिट्यूशन वाले, हे की नाही पोरायले समजा आपण शिकवतो तेव्हा येतात, तेव्हा समजतात, सगळं काही होते, पण घरी करायला बसलं की येत नाही. तर ते का बरं येत नाही, मी तुम्हाला या व्हिडिओच्या आधी सांगितलं होतं की बुवा, एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बुवा हा मॅथमॅटिक्स कसा आहे, लहान लेकरासारखा आहे, त्याला जिथपर्यंत आपण अंगा खांद्यावर खेळत नाही तिथपर्यंत तो आपल्या अंगावर येत नाही. म्हणून याची जर प्रॅक्टिस करसान तर हे व्यवस्थित येईल, नाही तर येत नाही. म्हणून याची प्रॅक्टिस करा, फक्त 2-4 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस प्रॅक्टिस केली तर हे एकदम बिलकुल येते. एकदम सोपी आहे, हे एकदम कट टू कट आहे. नाही केलं तर येणार नाही. भूतासारखा आहे हा डेरिव्हेटिव्ह, भूतासारखा. भूताचा जसा भेव लागते की नाही तसा लेकराला याचा भेव लागते. म्हणून भेव काही लागू नका देऊ. जर काही असलं तर मला विचारा. जर काही प्रॉब्लेम असला किंवा समजत नाही काही नाही तर कमेंटमध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नंबर दिला याच्या आधी, आता पण देतो. पहा 8600453316. काही असलं तर विचारा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.